नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत गुलमर्गच्या इथे. बट आमचा गंडोला राईड तर बंद आहे. सो सॅडली, व्हेरी सॅडली आमचा गंडोला राईड बंद आहे. बट ठीक आहे, आता बाकी ठिकाणी फिरूया, बघूया काय काय ते एक्सप्लोर करूया. अजून मला गंडोला राईड मध्ये खूप जायची इच्छा होती, बिकॉज ते सेकंड फेज मी रील्स मध्ये बघितलं होतं, ते खूप ऑसम होतं एकदम. बट ठीक है, आता कोई ना, अभी देखते क्या होगा. And ये देखो मेरा भाई क्या कर रहा है भाई. आउटफिट दिखा, आउटफिट चेक. ओ ये भैया, हम लोग किधर किधर जाने वाले हैं बताओ जरा. हम लोग ये इसमें बस ब्लॉग में बताओ हमारे. हाय हाय, किधर किधर जाने वाले हैं हम लोग. अभी हम द्रंग वाटरफॉल के लिए जा रहे हैं. अच्छा, तो उसके बाद हम गुलमर्ग के लिए निकलेंगे. गुलमर्ग के लिए. अभी गुलमर्ग में नहीं है अभी. अभी गुलमर्ग में नहीं है, अभी हम टंगमर्ग से निकले. टनमर्ग में. ओके. सो आता आपण टनमर्ग मध्ये आहेत. गुलमर्गला जाऊया. मी मगाशी चुकून बोलली, सॉरी. वी आर इन गुलमर्ग, बट नो वी आर नॉट. गुलमर्गला पुढे आहे खूप. आता आपण लोक टनमर्ग मध्ये आहेत. सो चला जाऊया. सो गाइस, आता आम्ही आहे ड्रंग वॉटरफॉलच्या इथे. अँड फ्रोझन, याला समर्स मध्ये ड्रंग वॉटरफॉल बोलतात, बट ह्याला विंटर्स मध्ये बोलतात फ्रोझन वॉटरफॉल. सो इथे खूप थंडी पण आहे थोडीफार. पण इथे तुम्ही येणार तर तुम्ही स्वेटर वगैरे घेऊन या आणि असे वॉर्म कपडेच घाला, बिकॉज सोनमर्ग गुलमर्ग दोन्ही पण कोल्डेस्ट जागा आहेत इथे. सो तुम्ही तिथे वॉर्म कपडे घालून या. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला, बेस्ट आहे ते वॉर्म कपडे. आणि इथे खूप थंडी आहे थोडीफार. सो या, वेअर दॅट वॉर्म क्लोथ. सो गाइस, अंकल एकदम भाई डायलॉग बोले. अंकल डायलॉग बोलो. बम्बई का फैशन, कश्मीर का मौसम कब चेंज हो जाए कोई पता नहीं यार, बस डायलॉग एकदम. तो भैया आप क्या बोल रहे थे अभी. कश्मीर को घूमने के लिए 2 महीने भी कम है. 2 महीने भी कम. तो ऐसा है कि आप गाँव को भी देखो. गाँव में लोग कैसे रहते हैं, फिर कश्मीर की कल्चर का पता चलेगा एग्जैक्टली है क्या कश्मीर के लोग कैसे हैं. तो ऐसे जो फेमस जगह हो गई, जैसे गुलमर्ग है, अभी हम गुलमर्ग जाने वाले हैं, या पहलगाम है, सोनमर्ग है. तो ये फेमस टूरिस्ट स्पॉट. इसके एक्स्ट्रा भी बहुत सारी अनएक्सप्लोर्ड जगह आहे. ऍक्च्युअली म्हणजे लोकली हे फक्त आपल्याला माहिती आहे फेमस ठिकाणी, बट अजून पण खूप छान छान गोष्टी आहेत काश्मीर मध्ये, ते पण आपण फिरायला पाहिजेत. बट त्यासाठी 2 गोष्टी लागतात, एक तर टाइम आणि एक तर पैसा. भाई इकडे तुम्हाला पैसा इम्पॉर्टंटच आहे. जर तुम्ही पैशाशिवाय आला, हा टाइम पण. पैसा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बिकॉज इकडे आता आम्ही जी कार बुक केली आहे ही, ती आम्हाला फिरवते. त्याच्या कितना पैसा द्या भाई आपल्या 550 वो अभी उनको पता 500-800 त्याच्यावर आहे. सो भरपूर पैसे घेतात ही लोक. सो म्हणून पैसा आणि टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. सो अपन नेक्स्ट टाइम हर जगह इम्पोर्टेंट है. वो तो है, बट मुंबई में इतना नहीं लगता ना भैया. मुंबई में कैसे, मुंबईला कसं आपल्या बस वगैरे असतात तेवढं करत, आपण इथे यांच्या प्रायव्हेट गाड्या असतात त्यानेच फिरावं लागतं. लेकिन मुंबई और कश्मीर में बहुत फर्क है ना. ये जन्नत है, इसको क्या ये तो जन्नत ही है. जन्नत कश्मीर इज जन्नत. एक्झॅक्टली. सो गाईज, हा बघा, हा वरचा व्ह्यू आहे इथे. आणि हे इथे शंकराचं मंदिर आहे महादेवांचं. आणि हा इथला व्ह्यू आहे एकदम टॉप व्ह्यू गुलमर्गला. गंडोला तर बंद आहे, सो म्हणून त्याने आम्हाला इथे आणलंय. हा एवढा भारी व्ह्यू आहे. मिनी स्वित्झर्लंड वाटतं ना एकदम. इकडे या आणि एकदा तरी हे एक्सपिरियन्स नक्की करा, खूप भारी आहे. हा फक्त घाटामध्ये उलट्या येतात, माझी हालत खराब आहे त्यामुळे खूप जास्त. बट इथे आल्यावर बरं वाटतं खूप. हे बघा, छान वाटतं एकदम. तेरे दर पे आके थम गए, नैना नमाजी बन गए, एक दूजे में यूं ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम. सो गाइज, हा व्ह्यू बघ किती भारी आहे इथून मागून. हे सगळे वरती माउंटन्स आहेत आणि इकडे तिकडची इकडचे लोकल जे असतात ना, ते इकडे ट्रॅक करतात, ट्रॅक साठी येतात. हा बघा, हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू इथे खूप भारी व्ह्यू आहे. हा खूप ऑसम व्ह्यू आहे, एकदम भारी वाटतं एकदम. तुम्ही नक्की या काश्मीरला, बट फक्त खायचे वांदे आमचे, बाकी बेस्ट आहे एकदम. हे बघा, पहला नशा पहला खुमार. आता आपण रूम टूर देतोय. चला या. माझा रूम खराब आहे जाम, म्हणून आता रूम टूर या. हा असा रूम आहे. इथे मस्त स्पेशियस मिरर आहे. हा कसा टीव्ही दिलेला आहे.
एसी पण दिलाय बट नो यूज. एसीचा यूज थंडी असते. And हे बघा असा हा व्ह्यू आहे. व्ह्यू थर्ड क्लास आहे. इग्नोर इट. अँड हे बघा ही मस्त जागा आहे असा. आणि हा मस्तपैकी बेड आहे आपला. झोपायचं मन करते काय झोपूया आपण. आणि वॉशरूम पण खूप छान आहे. वॉशरूम आता काही तुम्हाला दाखवलं असतं बट ठीक आहे नंतर दाखव. आणि असा हा रूम आहे. हॉटेलचं नाव आहे ताज इन. श्रीनगर मध्ये आले डल लेक जवळ ताज इन हॉटेल मध्ये नक्की विजिट करा. खूप छान हॉटेल आहे. आणि आपल्या चॅनलला काय करायचं मनुष्य सांगा लवकर आहे. काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब टू समृद्धी मोरे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. फायनली खूप ठिकाणी फिरल्यानंतर मला मूनलाईट बेकरी फायनली भेटली आहे खूप चालल्यानंतर. आणि डल लेकच्या जवळ आहे. गेट नंबर 11 ह्यांचं गुगलवर घाट नंबर 11 ह्यांचं गुगलवर नाहीये लोकेशन बट मी तुम्हाला सांगते. तुम्ही डल लेक जवळ असतील तर इकडे नक्की या. हे बघा असं आहे यांचं इंटरनेट ॲम्बियन्स. आणि इथे खूप फेमस काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. दोनच गोष्टी फेमस आहे. एक आहे वॉलनट फज आणि दुसरं त्यांचं वॉलनट आईस्क्रीम. दोन्ही पण खूप जास्त ऑसम आहेत. आणि 1 kg 1300 रुपये आहेत बरोबर ना. हां खूप भारी आहे. तुम्ही इकडे आले ना तर नक्की इथे या आणि हे घ्या. खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवते पण. आईस्क्रीम आहे इथे वॉलनटवाला अक्रोडचं. आणि हे आहे यांचं वॉलनट फज जे की खूप फेमस आहे श्रीनगरमध्ये आणि काश्मीरमध्ये. तर तुम्ही इथे आले तर नक्की हे ट्राय करा. मी मुंबईवरून हे स्पेशली घेण्यासाठी आली आहे. सो तुम्ही पण आले तर हे नक्की घ्या. हे इकडची लोक आहेत. घाट नंबर 11. आणि हे बघा इथे पिझ्झा हट आहे. KFC आहे. हा हॉटेल सॅनोरिटा आहे. अँड देअर इज दॅट वॉलनट बेकरी. मूनलाईटची वॉलनट बेकरी खूप फेमस आहे. तो इथे नक्की आणि घ्या. One day later. नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व. आणि कालचा डे मूनलाईट बेकरीला जाऊन मी फिनिश केला. नंतर मी खूप थकली होती मग मी झोपली. आणि मग नंतर आज आम्ही चाललोय पहलगामला. सो पहलगाम कसं आहे ते पण काल सारखंच आहे. गुलमर्ग सारखं थोडंफार. तिथे पण असे ट्रीज वगैरेच आहेत. सो आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. सो व्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. आणि तुम्हाला व्लॉग कसे वाटले माझे काश्मीरचे सगळे ते मला नक्की सांगा कमेंट करून. मी कमेंट रीड करते. रिप्लाय द्यायला मला नाही होत बट मी रीड नक्की करते. सो मला सांगा आणि मला सपोर्ट करा. मला मोटिवेट करा. जर ब्लॉग आवडत असेल तर मला सांगा. मी अजून बनवत जाईल चांगले वेळ भेटत नाही ती गोष्ट वेगळी आहे. सो बाय. सो गाईज आता आम्ही आले आहेत केसर कॉटेज मध्ये. आणि इथे खूप सारे फेस आयटम्स इटरीज खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं की फेस वॉश लिप बाम सिरम्स रोज सगळं केसरचं आहे मोस्टली इथे. हे बघा हे रोज वॉटर आहे. हे स्क्रब है तुम्हारा मैं दाखवते. भैया आपके पास क्या क्या है बताओ जरा. सबसे मेन यहाँ का हमारे पास केसर रहता है. हाँ. ये केसर रहता है. ये पूरे इंडिया में पूरे कश्मीर में सिर्फ इसी गांव में निकलता है जिसको हम कहते हैं पामपुर. लखपुर में जो पड़ता है. एंड ये जो रहता है इसका जो पहचाने का तरीका सबसे आसान जो तरीका हमारे पास रहेगा. इसको आगे वाले दांतों से चबाना पड़ता है. हल्का सा लिटिल बिट कड़वा आता है खाने में. एंड देन दूसरी बात जो रहती है इसकी जब हम इसको पानी में डालते हैं ये अपना कलर पीला छोड़ता है. एंड देन वो भी धीरे धीरे. एंड अगर अगटा टाइम से सारा कलर छोड़ दिया वो फेक होता है. एंड मेन जो रहेगा ये आगे से रहता है मोटा एंड पीछे से पतला रहता है. बिल्कुल ही सांप के प्रकार का. इसमें हेड एंड टेल होना चाहिए. अगर ये आगे से भी सेम आया पीछे से भी सेम आया वो भी फेक होता है. एंड चौथी बात जो मेन इसकी रहती है इसकी जो स्मेल रहती है वो किसी दूसरे चीज में कॉपी नहीं रहती. ठीक है. एंड सबसे मेन यहाँ का एक ही चीज रहेगा वो यहाँ का शिलाजित. हमारे शॉप का जो स्पेशल रहेगा वो यहाँ का शिलाजित रहता है. ये शिलाजित खाने का तरीका जो रहेगा जितना पीस साइज पोर्शन होता है काली मिर्च जितना इसको लेना पड़ता है दूध या पानी के साथ. अगर किसी को वेट लॉस करना हो खाली पेट सुबह पीना पड़ता है. देन अगर किसी को कमर में दर्द जोड़ों में दर्द हड्डियों में दर्द रहता है या कोलेस्ट्रॉल हो डायबिटीज हो उसके लिए सबसे बेस्ट यहाँ का शिलाजित रहेगा. जो कि इस शिलाजित को यहाँ का कहता है ब्लैक गोल्ड ऑफ कश्मीर. सबसे मेन यहाँ का यही प्रोडक्ट है. एंड इसके बाद हमारे ड्राई फ्रूट्स वगैरह आते हैं यहाँ के. एंड सिरम एंड यहाँ की क्रीम वगैरह आती है जो यहाँ से मैम ने परचेस किया. सो गाइस फायनली आता आम्ही खातोय मॅगी. कसं वाटतं मॅगी खायला जायला. तुझं काही रिॲक्शन नाही देणार. बोलणार तर काय नाही फक्त. सो गाइस आता आम्ही आले आहेत या स्टॉल वर. आमचे सगळे अर्धे फॅमिली गेले जेवायला पण आम्हाला जेवण नको. आम्हाला पाहिजे पहाडो वाली मॅगी.
म्हणून आम्ही आलोय मॅगी आणि पास्ता खायला. असं बघा हे काय काय भेटत ते खाऊया आता. चला. सो गाईज आम्हाला पिनांशू साहेब मस्त साफ करून देत आहेत सीट. थँक्यू थँक्यू. उतर चांगला नाही. निक कृती हार्दिका. अरे व्लॉग. सो गाईज आता आम्ही चाललो आहेत ऍपल गार्डन मध्ये, ऍपल फार्मला. ऍपल कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. सो गाईज आता आम्ही आलो आहेत ऍपल फार्म मध्ये. तुम्हाला मी ऍपल्स दाखवते. सो हे बघा, हे आहेत ऍपल्स. छोटे छोटे ग्रीन ऍपल्स आहेत. हे काश्मीरचे फेमस ऍपल्स. हे बघा ऍपल 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 ऍपल. सो गाईज हा बघा, हा कबूतर आहे जो माझ्या आता खांद्यावर येऊन बसलाय. थँक्यू. हे बघा, इसको तर आंटी डर लग रहा है. सो गाईज आता मी पितोय. काय पितोय पिणार आपण? ऍपल ज्यूस. तू पिला ना? कसं होता? एकदम छान आहे, मस्त आहे. आम्ही आहेत तारीख ऍपल ज्यूसच्या इथे. आता मी ज्यूस टेस्ट करून तुम्हाला सांग. सो गाईज हा तो ऍपल ज्यूस एकदम फ्रेशली बनवलेला आहे. आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते. तुला पण आवडला? ऑसम. बस मी एक ग्लास पिला आधी, हा तुमच्यासाठी. कसा वाटला ज्यूस? एक नंबर. तुला कसा वाटला? सो हाय गाईज, हाय आमचा रूम. मी अजून बघितला नाहीये. हे झोपला. ह्यांना बोलली रूम टूर करायचं, ह्यांना झोपायचं म्हटलं काय? रूम टूर नाही करून दिला मला. हे असं हे वॉशरूम आहे. सो गाईज आता आम्ही आहेत पहलगाम मध्ये आणि हा बघा माझ्या मागचा व्ह्यू. तो आता क्रॉस झालाय. मी तुम्हाला दाखवते व्ह्यू, ठीक आहे? सो गाईज फायनली आता आम्ही बेताब व्हॅलीच्या इथे आहोत आणि हे आहे मागचा व्ह्यू. आता मी बेताब व्हॅलीकडे. आता इथे काय काय ना मला एवढं माहिती नाहीये, बट छान वाटतंय एकदम. काही इकडे बघा, सांगते मी तुम्हाला, एकदम क्लिअर सांगते. इकडे सगळं सेमच आहे. सोनमर्गला फक्त बर्फ भेटला मला, बाकी गुलमर्ग आणि हे मला सेमच वाटते, फाडी फाडी. सो तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही गुलमर्ग स्किप करू शकता, इट्स ओके, चालेल. पहलगाम करा, बघू ते पण सांगते तुम्हाला मी पुढे पुढे आता. सो गाईज दिस इज व्हॉट हॅपन व्हेन डॅड इज अ बिझनेसमॅन. त्यांचा 24 तास फोन चालू असतो. बघा चालूच आहे. मम्मी काय नवरा केलाय? बिझनेसमॅन तो पण. मला बिझनेसमॅन नको बघवा प्लीज. सो गाईज मी आता काश्मीरी बनली, एकदम पहाडीन बनली आहे. कशी दिसते मला सांगा. आणि हे बघा मी ते बेताब व्हॅलीला आली आहे. आता आम्हाला रील शूट करायची आहे बुमरोवाली आणि थोडेफार फोटोज पण काढायचे. सो बघा सांगा मला मी कशी दिसते. आणि ही बघा माझी बहीण पण रेडी होते इथे. मी बेताब व्हॅलीला आली होती पहलगाम मध्ये आणि हे आहेत ते अंकल जिथे मी शूट केलंय बुमरोचं. तुम्ही रील बघितली असेल बुमरोची, ब्लॉग तर लेट येईल, रील आली असेल. सो हे आहेत ती लोक सगळे. इथे आम्ही बुमरोचं शूट केलंय. सो तुम्ही पण बेताब व्हॅलीला आले तर इथे नक्की आहे, ह्यांना व्हिजिट करा. ते थोडे दाखवत नाहीत ते, पण ठीक आहे तुम्ही इकडे या आणि व्हिजिट करा, ठीक आहे? सो गाईज हा बघा व्ह्यू माझ्या मागे, किती भारी आहे ना, एकदम ऑसम आहे ना. बेताब व्हॅली भारी आहे गाईज. अंबरनाथ तिकडेच आहे ना. हा हे बघा. आणि इथे एवढी थंडी नाहीये, हे मॉडरेट आहे. इथे एवढी थंडी नाही. मी तर फुल स्कर्ट घातले आज, एवढी थंडी नाही लागत आहे मला. बट हा मला कोल्डचा खूप प्रॉब्लेम आहे, तो मला खूप कोल्ड झाला इथे वेदर मध्ये. आणि हे बघा हा व्ह्यू आहे. आरूवालीला पोचता पोचता आमची हालत खराब झाली आहे खूप जास्त. तुम्ही येणार असतील ना तर जरा नीट, आमची तर फुल हालत, येणार असतील तर नीट जरा, आमची हालत खराब झाली आहे.
म्हणजे पुढचा नजारा छान आहे, बट येता येता ड्रायव्हर अंकल एवढी फास्ट गाडी मारतायत, रस्ते खूप बेकार आहेत. So guys, पुढचा नजारा खूप छान असेल आय नो, बट हे रस्ते खूप डेंजर आहेत. म्हणजे एक तर गाडी फास्ट मारायला लागते बिकॉज गाड्या कंटिन्यू येतात इकडे आणि ट्रॅफिक पण असते. मी इकडच्या लोकांचा काही दोषच देणार नाही, रस्ते खूप बेकार आहेत. जर तुम्ही या ब्लॉग बघतात माझे इकडची लोक, सो प्लीज रस्ते तुमचे सुधारा, बिकॉज टुरिस्ट लोकांना, आम्हाला आमच्यासारख्या लोकांना खूप त्रास होतो येता येता. माझी हालत खराब झाली इकडे येता खूप मळमळ खूप वॉमिटिंग सारखं होत्या रस्त्यांमध्ये. सो प्लीज जरा रस्ते तुमचे सुधारावा प्लीज, माय हंबल रिक्वेस्ट. गाईज ही आहे आरुवेली आणि इथे खूप जास्त थंडी आहे फुल. मी तर कापते डायरेक्ट इकडे. आणि हे बघा ही असते आरुवेली. ठीकठाक आहे, एवढं काय मी तर बोलले बेताब वेलीला गेले बस झाले, इकडे यायची गरज नाही. बट हा इकडे छान आहे, आहे तर मस्त, खूप सिनोरिओ खूप छान आहे, बट थंडी खूप लागते. तिचा व्ह्यू आहे असा. दिस इज आरू व्हॅली गाईज. आ जाएगा इसी बात का डर है मुझको कि हो न जाए प्यार, कि हो न जाए प्यार. Finally we are at, कुठे आपण KFC.